याच उद्देशाने महायुती सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला। आता तुम्ही पाहिलं, अनेकांना, काही दिव्यांग होते, काहींना नोकऱ्या आता लागलेल्या आहेत, काहींना महिला बचत गट उत्तम पद्धतीने चालवतात, काहींना ट्रॅक्टर आपण दिलेले आहेत, काहींना हार्वेस्टर आपण दिलेले आहेत। अनेक प्रकारच्या बाबी देण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केलेला आहे। शेवटी सरकार काम करत असताना तो कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे। त्याच्यातनं खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला, मग तो माझा मराठवाड्याचा, विदर्भाचा, उत्तर महाराष्ट्राचा, कोकणाचा, पश्चिम महाराष्ट्राचा कोणताही असो, त्याला वाटलं पाहिजे की हे सरकार माझाही विचार करत आहे। आणि त्याच अनुषंगाने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार काम करते। अनेक महत्त्वाचे निर्णय आपण ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले। त्याच्यातून माझ्या बळीराजाला, माझ्या कास्तकाराला, माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना, ही तर योजना इतकी चांगली आपण सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतो आणि राज्यात सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने तो घेतला नाही। अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आणि त्यानुसार अवघ्या 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो। याचा लाभ राज्यातल्या अक्षरशः लाखो शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो झाला देखील। महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, याचा लाभ बळीराजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी तसंच आत्मनिर्भर करण्यासाठी हे झालेलं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये, जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे, जिथं दुष्काळी परिस्थिती आहे, जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे, जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे, आतापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे। दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात। आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा प्रयत्न करत असतात। त्या अर्जांना आपण मंजुरी दिली। 1,954 कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले 965 कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे। अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ 1 रुपयात बाकीचे सगळे पैसे, हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय। कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही पण मूळ शेतकरी आहोत। शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली तर पुन्हा त्याला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता काही काळ लागतो आणि त्याच्यातनंच तो खचतो, त्याच्यातनंच तो नाउमेद होतो। कधी कधी आमचा शेतकरी, आपला शेतकरी आत्महत्येच्या पर्यंत विचार करतो आणि त्याच्यातनं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून 0% व्याजाने पीक कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय पण राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला। अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणावर या बाबतीमध्ये काम करतोय। पीक विम्याचा जो हप्ता झाला त्याच्यामध्ये 8,016 कोटी रुपयाचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यातला पहिला हप्ता जवळपास 3,050 कोटीचा हा देखील देण्याचं काम झालं। जे नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पण ह्या राज्य सरकारने घेतला। त्याच्यामध्ये कधी कधी काही भागात पूर येतो। मध्ये आपल्या नागपूर पण शहरामध्ये अचानक पूर आला आणि खूप जणांचं नुकसान झालं। इतरही भागामध्ये कधी कधी होतं। आपल्या भंडाऱ्याला पण त्याचा फटका बसतो आणि पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रति कुटुंब 5,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जात होतं, परंतु यंदा मुख्यमंत्र्यांनी, महायुती सरकारने त्याच्यामध्ये वाढ केली आणि पूरग्रस्तांना 5,000 रुपयाच्या ऐवजी प्रति कुटुंब ताबडतोब 10,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या बाबतीमध्ये घेतला। नेहमीच कसलाही प्रकारचा प्रसंग आला, अतिवृष्टीचा असू द्या, त्याच्यामध्ये
अवकाळी पावसाचा असू द्या, दुष्काळाचा असू द्या, भूकंपाचा सारखं नैसर्गिक संकट असू द्या, या परिस्थितीतनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहतं. बाधित